हाय गाइस, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेतच असाल. आज जातोय पंदिरीच्या मंदिरामध्ये. माझ्यासोबत आहे तन्मय दादा. त्याचा आज प्लॅनिंग झाला आहे की फिरायला जाऊया, व्लॉग काढूया. आणि पंदिरचा नकटा आमच्याकडे शिमग्याला येतो. तो कुठून येतो तो मंदिर तुम्हाला दाखवतो. तिकडेच जातोय. काही शिमग्याला सगळ्या कोकणामध्ये घरोघरी देव भेटीला येतात. तसंच आमच्याकडे इकडचा पंदिरचा नकटा भेटीला येतो. तो त्या मंदिर तुम्हाला दाखवतो. ब्लॉग कंटिन्यू करा. आत्ता माझ्या मागे तुम्ही बघताय तो आमचा पंदिरीचा जाकाईचा देऊळ. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मंदिराच्या काय काय आहे तो. जर इकडे जास्त कोण माणसं दिसत नाही तुम्हाला. इकडे शिमग्याच्या वेळी इकडे भरपूर माणसं असतात. आता आलोय बघा जाकाईच्या मंदिरामध्ये. सगळं नमस्कार वगैरे करून झाला आहे. इकडे जास्त लोक नसतात म्हणून जरा लॉक लावलेला आहे. तुम्हाला कधी यायचं असेल तर इकडे तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर तुम्ही त्यांची भेट घेऊन येऊ शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर मी इकडे मला होईल तेवढं मी तुम्हाला दाखवू शकतो. इकडे होतो आणि थोड्या पाषाणी मूर्त्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो. हाय गाइस, आता हे तुम्हाला नवीन मंदिर मी दाखवलं जाकाईचं. आणि आत्ता जुन्या मंदिरामध्ये जातोय. ते थोडं छोटं आहे, तिथे पण दाखवतो. मला एवढं जास्त काय माहिती नाही, पण इकडचं पंदिरीतलं कोणी जर हा व्लॉग बघितला तर त्यांनी कमेंटमध्ये जरा थोडी माहिती देऊन मला मदत करा. मला पहिलं माहिती नव्हतं की हे जुनं मंदिर आहे की नवीन. पण आत्ता मी आलो आहे. मी ते बघू शकता सतीदेवी मंदिर आहे. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा, ते पाषाणी मूर्ती तुम्ही बघू शकता कसं आहे ते. इथे सकाळी पूजा करून जातात, मग संध्याकाळी डायरेक्ट येतात घरी. इथे तन्मयदा बघा काहीतरी देवाकडे मागतोय. त्याला विचारतो काय मागतोय. तन्मयदा जरा सांग मला, तू काय मागितलास? काय नाही, असं काय नाही. देवाकडे एवढंच मागितलं की मेहनत करण्याची शक्ती दे, एवढंच खूप आहे. बघा तो म्हणतोय मेहनत. आम्ही आता निघालोय. तन्मयदानी मेहनत करायला त्याला ताकद मागितली. क्या बोला तूने? आम्ही आता निघालोय. तन्मयदानी त्याच्या मेहनतीसाठी अजून मेहनत करेल ह्यासाठी शक्ती मागितली. देव नक्कीच देतो. विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच शक्ती मिळेल. आत्ता जातोय घरी. तुम्हाला आमच्याकडचा जातानाचा व्ह्यू दाखवतो. आत्ता चाललोय घरी. तुम्हाला घरी जातानाचा व्ह्यू दाखवतो. खूप छान व्ह्यू आहे आमच्याकडे. आत्ता सकाळचा टाईम आहे, त्याच्यामुळे थोडं धुकं वगैरे जास्त आहे. तरी पण तुम्हाला क्लिअर दिसेल की नाही एवढं सांगू शकत नाही, पण मी दाखवेन. थांब. आम्ही आता पंदिरीत आलो होतो मंदिरामध्ये. आमच्याकडच्या दोघी काकी भेटले बघा.
त्या इकडे आमच्याकडून एवढ्या इकडे विकायला येतात, एवढा आम्हाला त्रास सहन करायला लागतो. सगळे म्हणतात मच्छी महाग झाली, पण त्याचे कष्ट हे असे आहेत बघा. चालत ते इकडे एवढ्या इकडे आल्यात आणि आता त्यांना चालत जायला 1 तास लागेल. तर सगळे बोलतात ना मच्छी महाग मिळते, तर त्यामागे काही कष्ट असतात. आम्ही आता बोटीवरती असतो, मी काही दिवसांनी बोटीवरचा सुद्धा ब्लॉग टाकेन. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. इकडे ही खाडी आहे, इकडे, आणि हा आमचा गाव आहे इकडे. तिकडून आम्ही इकडे एवढे आलो आहे. आणि आत्ता ज्या बायका भेटल्या होत्या त्या तिकडून इकडे चालत आल्यात. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकतो किती लांब आहे तो गाव, आणि तिकडून त्या इकडे आल्यात. हा बघा व्ह्यू बघा. तुम्हाला बोललो होतो की मध्येच छोटी मंदिर भेटतील, तिथं मी थांबून तुम्हाला दाखवेन. हे बघूया आता कसलं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो, थांबा. गोपाळकृष्ण मंदिर तुम्ही बघू शकता. आपलं कृष्णाचं मंदिर आहे. हे बघा मूर्ती आतमध्ये, हे बघा. आम्ही इकडे खेळायला वगैरे यायचो, पण कधी असं मंदिरात आलेलं नव्हतं. हे बघा इकडे हा मोठा ग्राउंड आहे. इकडे पण आम्ही खेळून गेलो, पण कधीच इथे आलो नव्हतो. पण आत्ता सध्या व्हिडिओ काढायला चालू केला आहे, म्हणून मी फिरतोय. अजून पण मला फिरायला भेटेल जेवढं आमच्याकडचं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतोय. माझे प्रयत्न चालूच राहतील तुम्हाला आमचा गाव दाखवण्याचे. सध्या आत्ता काही दिवसांनी मी मुंबईला जाईन परत, तर गावाकडचे व्लॉग जास्त येणार नाहीत. पण गावाला आल्यावरती पुन्हा गावचेच व्लॉग चालू होतील. माझा सपोर्टर म्हटला तर इकडे तन्मयदा तुम्ही बघू शकता. तो येत नव्हता तरी पण त्याला बोललो जाऊया, आज तुला पण व्लॉगला दाखवेन, आणि त्याला दाखवली. तो अजून एक व्लॉगमध्ये, अजून भरपूर व्लॉगमध्ये दिसेल. आता गाडी वगैरे पार्क केली, चाललोय घरी. भेटू नेक्स्ट व्लॉगला. चॅनलला कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तुम्हाला अजून आमच्याकडचं काही भरपूर दाखवायचं आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवतो. आमच्याकडे अजून काही मंदिरं आहेत, पण त्या रूटला जेवढी मला म्हणजे भेटली तेवढी मी दाखवली. एक मिस झाला, माझ्या लक्षात नव्हता, पण तुम्हाला तो नेक्स्ट व्लॉगला नक्की दाखवतो. बाय बाय गाईज.